नवीन प्रकरण आहे हे खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे। खराब जे पत्रकार आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर विविध प्रकारे तिथं त्यांच्यावर खोटे गुन्हे टाकण्यात आले आणि त्यांना जेलमध्ये फक्त त्यांचा आवाज दाबण्यासाठी टाकण्यात आलं होतं। या महिलेच्या बाबतीत आज जी बातमी येत आहे, आत्ता जी येत आहे त्याच्याबद्दलची मला माहिती नाही, पण 3 कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि 1 कोटी आकडा सुद्धा तिथं मोठा आहे। आता असं घटकाभर धरू की जे टीव्हीवर दाखवलं जाते ते खरे, पण मग 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो। तुम्ही जर धुतल्या तांदळासाठी सारखा एकदम स्वच्छ आहात तर अशा प्रकारे जर कुणी त्या ठिकाणी पैसे मागत असेल, काहीच पुरावा नसेल तर दुर्लक्ष करून जे काय योग्य पद्धत आहे, अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन